महाराष्ट्रामध्ये सध्या कॅप्टन खरात या व्यक्तीबद्दल खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या बातम्या येत आहेत. त्यांनी केलेलं कृत्य हे अत्यंत घृणास्पद आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे. परंतु त्यांच्या ईशानेश्वर या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या ओळखीचा किंवा त्यांच्यासोबत असलेल्या छायाचित्रांच्या बद्दल वेगवेगळं जे बोललं जात आहे याबाबत खुलासा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मी स्वतः एक शिवभक्त आहे आणि वयाच्या 15व्या वर्षापासून म्हणजे जवळजवळ 55 वर्ष न चुकता दर सोमवारी मी शिवमंदिराला भेट देत असतो. अशा निमित्ताने ईशानेश्वर मंदिराला भेट दिली असताना माझी आणि कॅप्टन खरात याची ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या निमित्ताने जी छायाचित्र प्रसिद्ध झालेली आहेत त्याच्यामध्ये एक छायाचित्र हे ईशानेश्वर मंदिरमध्ये शंकराची जी पिंडी असते त्याची पूजा आदरणीय शिंदे साहेब करत असतानाचा तो फोटो आहे. त्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर उपस्थित असताना दिसत आहे. दुसरा फोटो दाखवला जातो हा फोटो हा ईशानेश्वर मंदिरामध्ये त्याचं ऑफिस आहे या ऑफिस मधला फोटो आहे. आणि तिसरा जो फोटो आहे तो सिन्नर येथे ही कोऑपरेटिव्ह संस्था आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव आणि त्याला मला पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमाला श्री खरात सुद्धा उपस्थित होते. तर त्यांच्यासोबत एक फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये रुपाली चाकणकर या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या त्याच्यामध्ये दिसत आहेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ईशानेश्वर मंदिराच्या निमित्ताने माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली होती आणि त्या ओळखीमध्ये ईशानेश्वर मंदिराबद्दल किंवा शिवमंदिराबद्दल असलेल्या भक्तीची भावना जास्त आहे. त्याच्याच पोटी ओळख झालेली होती. त्यांच्या कुठल्याही कृत्यासंदर्भात कुठलीही माहिती ही मला कधीही नव्हती. जोपर्यंत त्यांना अटक झाली तोपर्यंत माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे त्या मंदिराचे ट्रस्ट म्हणून अनेक आमदार अनेक मंत्री त्यांना भेटलेले आहेत आणि अनेकांच्या सोबत त्यांचे फोटो प्रसिद्ध झालेले. परंतु ओळख असणं म्हणजे त्यांच्या कृत्यामध्ये सहभागी होणं असं बिलकुल नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनला त्यांना पाठवण्यासाठी मी कधीही फोन केलेला नाही किंवा कुठल्याही महिलेची त्यांच्याशी मी ओळख करून दिलेली नाही आणि महिलांच्या संदर्भात एवढं घृणास्पद कृत्य त्यांनी कधी केलेलं असेल त्याची कोणतीही माहिती मला नाही आणि त्याच्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा राजकीय द्वेषामुळे केला जातो आणि याच्यामध्ये विशेषतः उभाटाचे जे नेते आहेत ते आघाडीवर दिसतात. त्याच्यामध्ये संजय राऊत आहे किंवा त्यांच्या महिला अध्यक्ष आहेत. तर त्यांचं हे करण्याचं कारण हे एकमेव कारण म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्यावेळेला उभाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडवून आणून पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा तप यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत. कोणताही संशय जनतेमध्ये नसावा म्हणून मुद्दाम मी प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. मी मध्यंतरी बाहेरगावी होतो, दुसऱ्या राज्यामध्ये होतो त्याच्यामुळे प्रेस घेऊ शकलो नाही. परंतु मी याच्याबद्दल निर्विवादपणे सांगतो की याच्यामधल्या कुठल्याही गोष्टीचा माझा काही मात्रही संबंध नाही. या झालेली घटना ही अत्यंत घृणास्पद आहे त्याचा मी निषेध करतो आणि या संबंधित व्यक्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी माझी ठाम भूमिका आहे. संजय राऊतांनी नाव घेतलेलं वाटतं की जसं तुम्ही म्हणाला की राजकीय पार्श्वभूमी याला तुम्ही जोडू इच्छिता कारण जे राजकीय वाद आहेत ते आता खराच्या निमित्तानं अशा पद्धतीने घेताना बघायला मिळतात. निश्चितपणे अगदी माझ्या मतदारसंघामध्ये 500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी
उभाट्याच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला. तसेच माझा काय संबंध आहे या गोष्टीशी, कारण ही केलेली ही त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती. माझ्याकडे एखादी तक्रार आली असेल आणि त्याची मी दखल घेतली नसती तर माझा दोष मी मानू शकलो असतो. तर त्याला वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला असता तर तो मनुष्य दोषी असू शकतो. केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्यांशी आपला संबंध नेऊन जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा सगळा प्रयत्न उभाटाकडून होतो. त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मंदिराला पाण्याची लाईन आणून दिली, त्याच्या मंदिराला निधी दिला, तेच लोक आज असा आरोप करतायत म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य आहे आणि दुसरं कोण मंदिरात गेलं तर ते चुकीचं आहे असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. राजकीय द्वेषापोटी हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणीही या खोट्या प्रसिद्धीला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे आणि एकदा या संदर्भातलं आरोपपत्र दाखल झालं खरा त्यांच्यावर की ही जी बदनामी माझी खोटी केली गेली त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मी घेईन. परंतु अशा रीतीने सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत त्यांची चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि त्या निमित्ताने या जे असा प्रयत्न करतायत त्यांचा सुद्धा त्यांचा निषेध करत असताना खरा त्यांचा निषेध करत असताना अशा ज्या राजकीय प्रवृत्ती आहेत की ज्यांना महिलांच्या हितामध्ये इंटरेस्ट नाही, ते घरातला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, परंतु इतरांची बदनामी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असं स्पष्ट आपल्याला सर्वांना जाणवत असेल. आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा त्या घरात झाली पाहिजे अशी माझी ठाम मत आहे. श्रद्धा असणं हा वेगळा भाग आहे. मंदिरात जाणं, श्रद्धा असणं, देवीची पूजा करणं वेगळा भाग झाला. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खराबच्या पायापर्यंत जातातच कसे काय? पुरोगामी महाराष्ट्र आहे, राजकीय नेत्यांना बंधुकामाची गरजच काय नसते. याच्यामध्ये असं आहे की कोणीतरी आपण म्हणतो की एखादं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रचिती येते किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर एक चांगली भावना असेल तर एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत एकामेकाशी चर्चेमधून या लोकांची प्रसिद्धी होते आणि त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेत असतात असं माझं ठाम मत आहे. कारण मी शिवमंदिर म्हणून गेलो होतो त्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक माननीय व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी गेले. शून्य ठरलं म्हणायचं राज्यात. हे बघा, श्रद्धा हे वेगळे भाग आहे आणि जादूटोणा हा वेगळा भाग आहे. मी स्वतः जरी त्या माझी ओळख झालेली असली तरी कुठल्याही तऱ्हेच्या आघोळी विधीमध्ये मी भाग घेतलेला आहे. मंदिरामध्ये जी ब्राह्मण पूजा करत असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो, पाण्याचा अभिषेक केला जातो. त्याच्या पलीकडे कुठल्याही पूजेमध्ये किंवा आपण जे म्हणतात की अंधश्रद्धेमध्ये जे वेगवेगळ्या तऱ्हेचे विधी केले जातात अशा कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः भाग घेतलेला नाही. त्याच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाने शंकराची पूजा म्हणजे शिवपूजा करण्याच्या व्यतिरिक्त काय केलं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु एकंदरीत आता ज्या बातम्या येतात त्याच्यावरून त्यांनी आपलं ज्योतिषाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा गैरवापर करून अनेक महिलांना फसवल्याचं आता निदर्शनाला आणत आहे आणि अत्यंत चुकीची बाब आहे आणि महिलांवर अन्याय करणारी बाब आहे. तर त्यांना कठोर जर शासन झालं तर निश्चितपणे चांगला भेटेल संपूर्ण महाराष्ट्राला जाऊ शकेल. ज्या प्रकारे तुम्ही म्हणाला होता की 39 जणांनी सांगत होतं पण माझ्या एकट्याच नाव होतं त्यापैकी काही तुम्ही त्या लिहिलं होतं का? कारण आरोप आता सातत्याने मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो. याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेले नाही आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिस मधला नाही आहे. त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी घरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रत्येक आहे त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मागणी घेत असलेल्या निधीचा काही तुम्हाला संशय नाही का आला त्या त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे ती सुद्धा
शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. तुमची ती केवळ एकच भेट होती का? कारण अनेकदा म्हटलं जाते की तुम्ही भेटला करता ती भेट त्यांच्या ऑफिसमध्ये होती का मंत्रालयात होती? तुमचं काय आणि दुसरा जो फोटो आहे तो ज्या वेळेला ज्या गावामध्ये हे मंदिर आहे तिथल्या रस्त्याच्या संदर्भात ते निवेदन घेऊन आले होते त्यावेळेचा तो फोटो आहे. तो मुंबईचा फोटो आहे आणि तो वर्षा निवासस्थानावरचा फोटो आहे. सर एकीकडे रोहित पवार किंवा अन्य राष्ट्रवादीचेच नेते म्हणतायत की अजित पवार यांच्या घराबाहेर जी पूजा किंवा अघोरी विधी करण्यात आली होती त्याचा संबंध खराब प्रकरणाशी आहे. याच्यामध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचं देखील हेच म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? तुमचं काय म्हणणं? नाही, मला या संदर्भात हे काहीच माहिती की अशा तऱ्हेच्या अघोरी पूजा ते करत असतील हे सुद्धा मला आजपर्यंत माहिती नव्हतं. आणि त्याच्यामुळे असं जर काय माहिती असेल तर मुळात त्या मंदिरातून मी गेलो. तो अनेक राजकारण्यांचा याला म्हणून असा प्रश्न की संजय राऊत म्हणतात की तुम्ही सावंतवाडीच्या जंगलात जातात आणि तिकडे जाऊन पूजा करतात. ते साफ चुकीचं आहे. मी कुठलीही पूजा करत नाही. मला जर तुम्ही सांगितलं पूजा करा तर मी साईबाबांचा भक्त आहे. मी सांगतो माझं जे काय वाईट ते साईबाबांच्या कृपेने आहे. आज माझं वय जवळजवळ 70 वर्ष आहे. आयुष्यामध्ये असे आरोप माझ्यावर कधी आले नाही. पूजा केल्याचा आरोप माझ्यावर कधी आलेला नाही. अघोरी कृत्य केल्याचा माझा आरोप कधी माझ्यावर आलेला नाही. हे सगळे जे प्रकार असतात हे ह्यांच्या मनामध्ये प्रकार आहेत. आणि आपल्याला माहिती की काही वर्षापूर्वी संजय राऊत यांनी एका महिलेबरोबर कशा रीतीने बोलणं केलं याच्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत. आणि किती खालच्या भाषेमध्ये ते महिलांच्या सोबत बोलतात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. आमच्यासारखी लोक जी महिलांचा आदर करतात त्यांच्यासाठी नेहमी लढा द्यायला पुढे असतात त्यांच्याबाबत असं काही बोलणं हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. तो अनेक राजकारण्यांना सल्ले द्यायचा, कॉलवरती त्यांना भेटायला या म्हणायचा. त्याच्यानंतर अनेकदा तो असं देखील म्हणायचा की मंदिरात या, तुमच्यामध्ये काही दोष असेल तर तो देखील काढू. कधी तुम्हाला त्यांनी असे फोन केले किंवा कधी तुम्हाला या गोष्टीचा संशयच नाही आला की हा व्यक्ती असा असेल? मी आपल्याला सांगितलं की माझा दिवस Very good question. काकड आरतीने सुरू होतो आणि शेजारतीने माझा दिवस संपतो. रोज दिवसातला 1 तास आम्ही आता त्या कामाचा वेळ फुकट घालवत नाही. पहाटे 6 वाजता माझी पहिली काकड आरती होते आणि रात्री 10:30 वाजता शेजारती होते. भक्त आहे आणि त्याच्यामुळे अशा त्यांच्या कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः विश्वास ठेवत नाही. तुमची श्रद्धा ही सगळ्यात मोठी असते आणि श्रद्धा तुम्हाला अनेक वाईट प्रसंगांमधून बाहेर काढते. त्याच्यामुळे हे जे काय राजकीय षडयंत्र संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीने केलेलं आहे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होणार नाही याची मला 100% तुमच्या घरी काय माझ्या घरामध्ये आजपर्यंत कधीही पूजा झालेली नाहीये. माझ्या घरामध्ये फक्त स्वामी समर्थांच्या पादुका येतात त्याची पूजा होते किंवा ज्याला गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी साईबाबांच्या पादुका माझ्या घरी येतात त्याची फक्त आम्ही पूजा करतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही पूजा ही माझ्या घरी कधीही होत नाही. आपण किती वेळा भेटला? असं मला नेमकं आठवणार नाही. परंतु मी शिर्डीचा भक्त असल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये सिन्नरवरून शिर्डीला जायला लागायचं. त्यावेळेला ईशानेश्वर मंदिरमध्ये जाणं व्हायचं. आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर किमान वर्षभर तरी तिथे मी गेलो नसावं असं मला वाटतं. मी ज्या प्रकारे म्हणाल की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पाण्याची पाईपलाईन सुद्धा मंदिराला गेली. मात्र फडणवीसांचं सरकार असताना जवळपास 1.5 कोटींची तरतूद जी आहे ती त्या मंदिरासाठी झाली. ते विविध संस्थान कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होणार. हे बघा कुठल्याही मंदिराला महाराष्ट्रामधल्या अनेक मंदिरांना सरकारच्या मार्फत मदत केली जाते. जोपर्यंत यांचं हे प्रकरण समोर आलं नाही त्यावेळेला इतर मंदिरांपर्यंत प्रमाणित एक पवित्र मंदिर म्हणून त्या मंदिराकडे बघितलं जातं. परंतु ज्या प्रकारची कृत्य त्या मंदिरामध्ये केली गेली त्यामुळे ह्या मंदिराचं पावित्र्य सुद्धा भंग पावलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे खराब हे ह्या गैरप्रकाराला जबाबदार आहेत. कारण मंदिरामध्ये अशा तऱ्हेची कृत्य घडता कामा नये आणि ती आम्ही जी लोक मंदिराला मानतो त्यांची श्रद्धा आहे त्यांच्या भावनेला त्याच्यामुळे ठेच पोहोचते. सर याच प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला. तुम्हाला वाटतं ही कारवाई योग्य झालेली आहे? एक असं की महिलांवर ज्याला अन्याय होतं त्याला महिला आयोगाची फार मोठी जबाबदारी असते महिलांचं संरक्षण करायची आणि त्यांना न्याय द्यायची. त्या ट्रस्टच्या सदस्य होत्या
आणि त्याच्यामुळे त्या संबंधित व्यक्ती होत्या, कारण हा प्रकार हा ईशानेश्वर मंदिरामध्ये घडलेला होता. त्या ईशानेश्वर मंदिरच्या ट्रस्टमध्ये डायरेक्टर म्हणून सहभागी होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून महिलांना न्याय मिळू शकेल की नाही अशी शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिले. खराब जेव्हा आपल्याला आणि शिंदे साहेबांना भेटायचे तेव्हा बोलण्याचा सूर काय असायचा, काय ते चर्चा करायची? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ते शिंदे साहेबांना फक्त 2 वेळा भेटले. पहिल्या वेळेला ज्यावेळेला शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून 10 किलोमीटरवर मंदिर असल्यामुळे मंदिरातल्या पूजेला देवाला शिंदे साहेब गेले, त्याला एक भेट झाली. आणि दुसऱ्या वेळेला रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन त्यावेळेला ते मुंबईला आले होते, त्यावेळेला त्यांची चर्चा झाली. परंतु या चर्चेमध्ये त्यांच्या मागणीच्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा झाली. केसरकर साहेब, मुद्दा असा आहे याच्यामध्ये बऱ्याच राजकारणी, मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांचे फोटो असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, व्हिडिओ वगैरे, तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटतंय का या प्रकरणात? 100% टार्गेट केलं जातं आणि ते उभाट्या करून केलं जातं. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एका महिलेमध्ये 500 रुपये देऊन मोर्चा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण 200-300 महिला सहज जमू शकल्या नाही. जे लोक निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्याच्यामध्ये अशाच प्रवृत्तीचा माफिया गुंडगिरीचा एक मनुष्य आहे, त्यांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. कारण कोट्यवधी रुपये माझ्या विरोधात खर्च करून सुद्धा मला तो पराभूत करू शकला नाही. आणि ही माझी 4थी टर्म आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 2 पेक्षा जास्त वेळा कोणीही कंटिन्युअसली निवडून आलेलं नाही. मी 4थ्या वेळेला निवडून आलेलो आहे. आणि हे करत असताना मी दर पेठेला ज्याप्रमाणे उभाट्याचा पराभव केला त्याचप्रमाणे या अपक्ष गुंडाचा सुद्धा पराभव केलेला होता. त्याच्यामुळे हा गुंड मनुष्य त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ह्या पैशाचा वापर करून वेगवेगळ्या सोशल मीडियाना हाताशी धरून ही सगळी कृत्य तो करतो. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की एकदा या संदर्भामध्ये चार्जशीट फाईल झालं किंवा या लोकांवर काहीतरी कारवाई करायला लागली, नाहीतर हे असंच घडवत राहतील आणि लोकांची अशाच तऱ्हेने बदनामी करत राहतील. त्याच्यामुळे या प्रवृत्तीला सुद्धा कधीतरी खेचलं पाहिजे. ज्याप्रमाणे जगात ही एक वाईट प्रवृत्ती आहे, तसंच ही बदनामी करणारी लोक सुद्धा वाईट प्रवृत्ती आहे आणि ते समाजामधल्या चांगल्या लोकांची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. केसरकर साहेब, आपण एक अतिशय चांगले गृहराज्यमंत्री होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या SITचे टर्म्स ऑफ रेफरन्स काय असले पाहिजे आणि कालबद्ध काही मुदत त्यांना दिली पाहिजे का? मला असं वाटतं की SIT मध्ये ज्या ज्या लोकांनी करांना मदत केली असेल त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांची नावं जनतेच्या समोर आली पाहिजे, त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी जर प्रयत्न केले, कोणी मदत केली असेल तर एकट्यानेच त्यांनी ही कृत्य केलेली असेल तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा होत असताना असे प्रकार पुढच्या काळामध्ये घडू नये यासाठी काय करता येईल हे सुद्धा ठरवायला लागेल. कारण आमच्यासारखी लोक ज्या वेळेला मंदिरात जायची त्यावेळेला हे प्रकरण उघड झालेलं नव्हतं. उघड झालं असतं तर पोलिसांनी आम्हाला सल्ला देऊन दिला असता की या मंदिरामध्ये जाऊ नका. परंतु याचा अर्थ पोलिसांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती. तर हे कशा रीतीने उघड करता येईल याच्यासाठी थोडंसं धैर्य हे महिलांना सुद्धा ज्यांच्यावर अशा तऱ्हेचे अन्याय होतात त्यांना सुद्धा थोडीशी मानसिक बळ देण्याची गरज आहे की जेणेकरून असे प्रकार लगेच समोर येऊ शकते. कारण की माणसं ज्याला मंदिरामध्ये जातात तर एखादा मनुष्य ज्याला या प्रकरणाची माहिती असते त्यांनी पुढे येऊन आम्हाला थोडीशी जरी कल्पना दिली असती तर आम्ही या संदर्भात कारवाई करायला शासनाला भाग पाडलं असतं. यंत्रणांना एवढं उशिरा का कळतं? उशिरा का कळतं? कारण ज्यांच्यावर अन्याय झालाय ते लोक कंप्लेंट द्यायला पुढे येत नाहीत, कारण समाजामध्ये आपली बदनामी होईल हा एक भीती महिलांच्या मनामध्ये असते आणि त्याचा गैरफायदा असे मोदी बाबा घेत असतात. ज्या प्रकारे 40 आमदार तुमच्याकडे जातो असं सुद्धा तुम्ही म्हणाला होता, ही 40 आमदार कोणाचे तुम्ही जाहीर काय? नाही, मी हे पेपरमध्ये वाचलं. कदाचित ही फिगर 38 असेल, 37 असेल, परंतु अनेक लोकांचे फोटो आले ते जरी तुम्ही बघितले तरी त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत, मिनिस्टर्स आहेत, अनेक महनीय व्यक्तींचे फोटो छापून आलेले आहेत. याचा अर्थ आपली पब्लिसिटी कशी करायची हे कदाचित त्यांना चांगलं ज्ञान असेल, त्याच्यामुळे ज्ञान त्या निमित्ताने या लोकांपर्यंत पोहोचत असतील आणि त्यांच्यावर असलेल्या फोटोचा कदाचित त्यांनी गैरवापर सुद्धा केला असेल. आज मी काहीच सांगू शकतो. या सगळ्यामध्ये तुम्हालाच तेवढं टार्गेट का केलं? मला टार्गेट उभाटा करून केलं जातं कारण त्यांचा जो डाव होता एक महाराष्ट्र पेटवण्याचा. कारण तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत शिवसेना पडली
की त्यांच्या घरावर मोर्चे नेणं, जाळपोळ करणं, हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. मी ज्या पद्धतीने शिंदे साहेबांची बाजू आसाममधून मांडली त्याच्यामुळे महाराष्ट्र शांत राहिला, आमची बाजू लोकांपर्यंत पोहोचली, ती त्यांना पटली, म्हणून आम्ही पुन्हा सुद्धा निवडून आलो. ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी कुठपर्यंत आलेलं आहे कधी पूर्ण? ऑपरेशन टायगर आणि तुतारी अनेक खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे पक्ष ठाकरे राष्ट्रीय समन्वयक वर्मा यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली असल्याची माहिती मिळते. मला एका गोष्टीची माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात असंतोष हा उभाठामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम हे लवकरच तुम्हाला दिसतील अशी मला खात्री आहे. पूर्वी सुद्धा उभाठामधून निवडून आलेले अनेक लोक हे मूळ शिवसेनेकडे आले, तसंच पुन्हा एकदा घडण्याची शक्यता नाकारता येणार. केवळ खासदारच असं असतात की आमदारही असं असतात? तुतारीमध्ये दोन्ही आहे. थँक्यू. एखादा प्रकरण सुरू असताना जिरवळांचा एक व्हिडिओ. आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येतो आणि तो व्हिडिओ त्यांच्याच शासकीय घरावर असल्याचं समजतंय. मला ह्याच्याबद्दल जास्त माहिती नाही, परंतु ही जी बाब आहे त्याच्या संबंधात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आमच्या सुमित्रा वहिनी आहेत, त्या योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे. परंतु या संदर्भातले चौकशीचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिले असं माझ्या वाचनामध्ये आलेलं. बस